तो यूनिट 5 आहे 4 आहे हा सॉरी केमिस्ट्री यूनिट नंबर 4 एक्सप्लेन द 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल फ्यूल. आता फ्यूल माहिती आहे, तर फ्यूल आयडियल फ्यूल काय असतो, ह्याच्या 5 आयडियल फ्यूल म्हणजे काय की जो आपल्याला गुड क्वालिटी किंवा चांगला असेल फ्यूल तो. तर आयडियल फ्यूल शुड रिलीज लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. आयडियल फ्यूल असा असतो जो लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज करतो पर युनिट मास ऑफ व्हॉल्यूम ड्युरिंग कंबशन. ते पण कशामध्ये, तर पर युनिट मासमध्ये. म्हणजे आता सपोज दूध असेल तर आपण लिटरमध्ये घेतो, तसंच हा जो फ्यूल आहे तो आपण पर युनिट मासमध्ये घेतो किंवा व्हॉल्यूम जो असेल जो कंबशनची प्रोसेस म्हणजे काय, तर ऑक्सिजनसोबत CO2 त्या फायर नाही का कॅच होत, ती कंबशनची प्रोसेस असते. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जो असेल ती आपला आयडियल फ्यूलची रेंज आली. तर आता इकॉनॉमिकल आणि रिडेबिलिटी अवेलेबल. इकॉनॉमिकल म्हणजे काय, तर इनएक्सपेन्सिव्ह जे प्रोडक्ट आहेत. इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे बिलकुल चीप रेट किंवा नाही आपण म्हणजे खूप स्वस्त आहे. सो प्रोसेस जे आहेत ते ट्रान्सपोर्टसाठी युजफुल आहे. नंतर क्लीन कंबशन म्हणजे काय, तर आयडियल फ्यूल शूड बर्न कम्प्लिटली, की कम्प्लीट बर्न झालंच पाहिजे, जळच पाहिजे कम्प्लिटली, का आपल्या हार्मफुल प्रोडक्ट्सनी सच ॲज स्मोक, ॲश किंवा टॉक्झिक गॅसेसनी. आपण ते एक्सपेरिमेंट पण केली ती बघा त्या केमिस्ट्री लॅबमध्ये, ॲशमध्ये प्रोड्यूस व्हायचं ते. तर मग दिस मिनिमाइज एअर पोल्युशन, मग ह्याच्यामुळे एअर पोल्युशन कमी होतं, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन पण कमी होतं. सो हे गुड क्लीन कंबशनचा पॉईंट आला. मग इझी फॉर स्टोरेज अँड ट्रान्सपोर्टेशन, तर काय की सेफली आपण त्याला स्टोअर करू शकतो आणि ट्रान्सपोर्ट करू शकतो, कारण की त्याच्यामध्ये नॉन टॉक्झिक काहीच नाही आहे आणि स्टेबल आहे, ते नॉर्मल कंडिशन्सला पण चांगलं चालतं आणि पोजिंग हाय रिस्क फॉर एक्सप्लोजन आणि लिकेजचा काहीच विषय नाही आहेत त्याच्यामध्ये. मग कंट्रोल्ड कंबशन म्हणजे काय की स्टेडी राहतं. स्टेडी म्हणजे काय, तर समान किंवा स्थिरता आणि कंट्रोल होणार रेटला, इफिशियन्सीला, एनर्जीला. ओके. सो आता हा न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल जनरली येतातच दर पेपरला, म्हणजे आत्तापर्यंत बॅकच्या पेपरला पण आलता, आपल्या सेमिस्टरला पण आलता. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर पहिल्यांदा आपल्याला क्वेश्चन नीट वाचायचा. त्यात आपल्याला दिलेलं आहे 3.2 ग्राम. क्वेश्चन वाचणं मस्ट आहे. 3.2 ग्राम आपला कोल सॅम्पल आहे. मग टोटल वेट आपला कोल सॅम्पल लिहायचा 3.2 ग्राम. न्यूमरिकल खूप इझी असतात, आपल्याला डायरेक्ट 5पैकी 5 भेटतात. थिओरिटिकल क्वेश्चन्सला 5पैकी 5 भेटत नाहीत आणि व्हॅल्यूज नेहमी पेपरला चेंज करून येतात. हे आपल्या डिपार्टमेंट नाही आहे की जे क्वेश्चन बँकमध्ये दिलं आहे तेच उत्तर येईल, असं नसतं ह्यांना नेहमी व्हॅल्यू चेंज करून येतात. सो इथं आता पहिली जी व्हॅल्यू आहे ती कोल सॅम्पलची ती लिहिली. मग वेट हीटचं किती आहे, 110 डिग्री सेल्शियसला, तर वेट आहे 2.5. मग इथं लिहिलेलं आहे वेट आपला जी 110 डिग्री सेल्शियस क्वेश्चनमध्ये लिहिलेलं असतं. मग कुठल्या पण डिग्री टेम्परेचर पण चेंज करून येऊ शकतं. 90 डिग्री येऊ शकतं, 100 येऊ शकतं, 108 येऊ शकतं, काही येऊ शकतं. मग त्या टेम्परेचरला किती वेट आहे, 2.15 ग्राम. मग ते जे टेम्परेचर त्या क्वेश्चनमध्ये दिलं असेल ते लिहून W1 लिहायचा. तसंच क्वेश्चन फर्दर रीड करत राहिलेल्या व्हॅल्यूज लिहून काढायच्या. तर आता आपल्याला मॉइश्चर कॉन्टेंट म्हणजे हवेमध्ये मॉइश्चर किती प्रेझेंट आहे हे कॅल्क्युलेट करतो. याच्यासाठी फॉर्म्युला आहे W - W1/W × 100. W काय आहे आपला पहिला, तर 3.2 मायनस W1 काय 2.15 डिवाइड बाय W काय आहे आपला 3.2 मल्टिप्लाय बाय 100. आधी मायनस करायचं, डिवाइड करून मल्टिप्लाय बाय 100 पर्सेंटेज आली. ओके. आता वोलेटाईल कंट्रोल, तर आता हा W2 आपला जो वोलेटाईल आहे तिथं लिहिलेलं असतं क्वेश्चनमध्ये वोलेटाईल आहे का नाही, तर 1.2 ग्राम आहे. मग W1 - W2 वोलेटाईलचा फॉर्म्युला काय आहे, तर W1 - W2 डिवाइड बाय W1 काय आहे, तर 2.15 मायनस 1.2 मायनस करून आन्सर लिहायचा डिवाइड बाय W जो आधीपासूनच आपला 3.2 आहेच. मग लिहिलं, आन्सर आलं. आता ॲश कॉन्टेंट म्हणजे ॲश किती म्हणजे राख किती प्रेझेंट आहे, तर राख W3 आपला जो असेल तो लिहायचा, W लिहायचा मल्टिप्लाय बाय 100, तेवढी ॲश किंवा राख प्रेझेंट आहे. तर फिक्स्ड कार्बनचा रेशिओ काढतो आहे आता आपण. त्याचा फॉर्म्युला आहे 100 मायनस मॉइश्चर प्लस वोलेटाईल प्लस ॲश. मग आता ॲश, वोलेटाईल आणि वरती आलेलं मॉइश्चर ह्या तिन्हीच्या आन्सर्सचं ॲडिशन करायचं आणि त्याला 100मधनं मायनस करायचं, तर 30% आन्सर येतं.
तर आता पहिल्यांदा बेसिक लेवल हा क्वेश्चन तर रटून जायचाच. आले सेम नंबर तर मजा आपली. नंबर बदलून आले तर न कन्फ्यूज होता W1 W2च्या व्हॅल्यू लिहून काढायच्या आणि W3ची पण, आणि फॉर्म्युले लक्षात ठेवून नीट कॅल्क्युलेट करायचं, आन्सर येतं. ओके, सेम आता क्वेश्चन आहे हा. ह्याच्यामध्ये आपल्याला 1.42 ग्रामचं फ्यूल दिलेलं आहे आणि हा बॉब कॅलोरीमीटरचा क्वेश्चन आहे. तर जनरली कसं असतं, तर बॉब कॅलोरीमीटरचा न्यूमरिकल तरी येतो, नाहीतर मग थेरिओटिकल क्वेश्चन येतो. आमच्या वेळेस पेपरला बॉब कॅलोरीमीटरचं न्यूमरिकल आलं होतं आणि थेरी नव्हती आली. सो आता काय माहीत थेरी येऊ शकते, पण पहिल्यांदा यात काय करायचं असतं, कॅल्क्युलेट नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू. मग तो NCV म्हणतात त्याला. मग NCVचा फॉर्म्युला आहे GCV - 9 मल्टिप्लाय बाय 587. मग तो कॅल्क्युलेट करायला पहिल्यांदा आपल्याला GCV कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मग GCVचा फॉर्म्युला आहे टोटल हीट रिलीज डिवाइड बाय वेट ऑफ फ्यूल. मग टोटल हीट रिलीज काय आहे, तर हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर कॅलरी. मग हीट ॲब्झॉर्बचा फॉर्म्युला हा आहे, त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाकून कॅल्क्युलेट करायचा आणि की हे आन्सर आपलं कॅलरीजमध्ये येणार. ओके, करेक्शनचा फॉर्म्युला ॲसिड करेक्शन प्लस फ्यूज वायर कलेक्शन, दोन्ही क्वेश्चनमध्ये गिवन आहेत, प्लस करून आन्सर येतं. टोटल हीट रिलीज किती आहे, तर आता दिलेली आपल्या कॅलरीजमध्ये आलेला आन्सर आणि करेक्शनची व्हॅल्यू दोन्ही प्लस करून टोटल हीट रिलीज येतं. GCV मगाशी फॉर्म्युला लिहिलता, तो टोटल हीट रिलीज जो आहे आपला तो किती आहे, ते ही व्हॅल्यू डिवाइड बाय वेट ऑफ फ्यूल किती, तर 1.42 पहिल्याच लाईनमध्ये. टोटल वेट आता किती झालं, मग 6513.9. मग NCV कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, त्यात व्हॅल्यू पुट केला, NCV कॅल्क्युलेट केलं. सो कॅलोरिफिक व्हॅल्यू एक्सप्लेन ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू अँड नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू गिव्ह रिलेशन बिटवीन देम. सो कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ऑब्टेंड, म्हणजे भेटलेली हीटची अमाऊंट, आणि कम्प्लीट कंबशन झालेला युनिट मास सॉलिड, म्हणजे सॉलिडचा आणि लिक्विड फ्यूल, किंवा युनिट ऑफ गॅसेस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस तिन्हीमध्ये युनिट ऑफ मास जेवढा आहे ते, त्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणतात. ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे द ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑल्सो नोन ॲज हायर हीट व्हॅल्यू. शब्द इम्पॉर्टंट. हायर हीटिंग व्हॅल्यू इज टोटल हीट प्रोड्यूस्ड वेन फ्यूल इज बर्न्ड कम्प्लिटली. जेव्हा फ्यूल इज बर्न्ड पूर्ण कम्प्लिटली तेव्हा. इन्क्लुडिंग लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन्स, हे सगळे टर्म्स 11-12 मधले. लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन जेव्हा भेटेल त्याला तेव्हा. दिस इन्क्लूड हीट एनर्जी ऑब्टेंड बाय कंडेन्सिंग वॉटर. आणि व्हेपर, त्याच्यामध्ये व्हेपर फॉर्म होतो. म्हणजे व्हेपर म्हणजे काय, तर पाणी उकळल्यानंतर जे गॅसेसवर फॉर्म होतात किंवा जे, त्याला म्हणतात व्हेपर. नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय, तर नेट कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑल्सो नोन ॲज लोअर हीटिंग व्हॅल्यू. लक्षात ठेवायचं, ग्रॉसला म्हणतात हायर हीटिंग, नेटला म्हणतात लोअर हीटिंग. नंतर रिलीज करतं कम्प्लीट कंबशनच्या फ्यूलला, आणि वॉटरचं हीट ऑफ वेपरायझेशन यूज करतं. तर रिलेशन काय आहे, हा क्वेश्चन मे बी आलता आम्हाला पण, NCV GCV मधला रिलेशन. NCV = GCV - HM. HM म्हणजे ही लेटंट हीट ऑफ वेपरायझेशन ऑफ वॉटर, आणि M म्हणजे मास ऑफ वॉटर. लॅपटॉप चालू आहे, त्यातला व्हिडिओचा आवाज आहे. वॉटर आणि प्रोड्यूस पर युनिट ऑफ मास. ओके, सो आता आपल्याला रिलेशन फाइंड झालं. तर स्टेट, आता मी म्हटलं होतं ना, एक तर थिरिओटिकल क्वेश्चन येईल, बॉब कॅलोरीमीटरचा, नाही तर न्यूमरिकल येईल. त्याच्यामध्ये डायग्राम खूप IMP, डायग्रामशिवाय काहीच नाही. 50 वेळा डायग्राम काढून बघ. प्रिन्सिपल काय आहे ह्याचं, तर आपल्याला जे सॉलिड लिक्विड फ्यूलचं वेट माहिती आहे बर्न करण्यासाठी, ते पण प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे अस्तित्व असणार ऑक्सिजनचं, क्लोजेस्ट टू पॉट, या पॉटच्या जवळ प्रोड्यूस करणार कंबशनला, आणि कूल गेट GCV ऑफ फ्यूल, आणि GCV फ्यूल भेटणार. ओके, डायग्राम म्हणजे कन्स्ट्रक्शन आलं. मग नंतर इट कन्सिस्ट ऑफ काय काय, तर बॉब कॅलोरीमीटर. ओके, सो बॉब कॅलोरीमीटरमध्ये काय काय असतं, बॉब पॉट असतो, कॅलोरीमीटर असतं, वॉटर आणि एअर जॅकेट असतं, आणि ॲक्सेसरीज असतात. बॉब पॉट म्हणजे काय, तर एक सिलेंड्रिकल स्टेनलेस स्टीलचा बनलेला पॉट असतं, त्याच्यामध्ये लीड असतं. तर लीड असती ती एअर फिटिंग असती, टाईट असती बॉब पॉटला स्क्रूजनी. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड असतात जे फिट केलेले असतात लीडसोबत, आणि त्यातनं ऑक्सिजन असतं, त्याची व्हॅल्यू असते सेंटरला. नंतर
काय आहे, क्रुसिबल फिटेड. ओके, तर क्रुसिबल इन फिटेड. मग नंतर ती जी लीड असते ती टच करते फ्यूलच्या क्रुसिबलला. ओके, तर कॅलरीमीटर म्हणजे काय, तर ती पण एक स्टेनलेस स्टील किंवा कॉपरने बनलेला बॉपपॉट आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असतो वॉटरचा आणि इलेक्ट्रॉनिक स्टरलर म्हणजे हलवण्यासाठी, ते असं नसतं का मिक्स करायला. ओके, थर्मोमीटर टू मेजर टेम्परेचर. एअर जॅकेटमध्ये सराउंड असतं एअर आणि वॉटरनी, त्याच्यामुळे हीट लॉस अवॉइड होतो. आणि देअर इज इन्सुलेटिंग स्टँड बिटवीन कॅलरीमीटर अँड वॉटर जॅकेट. ओके, ॲक्सेसरीज पेलेट प्रेस, ऑक्सिजन सिलेंडर आणि DC बॅटरी. आणि मग त्याच्यासाठी हा डायग्राम आहे वर्किंगमध्ये. ओके, आता व्हॉट इज प्रॉक्सिमिटी ॲनालिसिस ऑफ कोल एक्सप्लेनेशन. तर हा क्वेश्चन मे बी आलता पेपरला. ही आपल्याला एक्सपेरिमेंट पण होती. तर प्रॉक्सिमेट ॲनालिसिस म्हणजे काय, की एक स्टँडर्ड सेट टेस्ट आहे. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजसोबत ॲनालिसिस केलं जातं कोलला. मॉइश्चरमध्ये, व्हॉलेटाईलमध्ये, मॅटर आणि फिक्स्ड कार्बन असे वेगवेगळे सॅम्पल्सच्या फॉर्ममध्ये टेस्ट केलं जातं ॲनालिसिसला कोलला. आणि त्याचा ॲनालिसिस घेऊन प्रॉक्सिमेट ॲनालिसिस काढला जातो. व्होलेटाईल मटेरियलचं प्रिन्सिपल आहे. व्होलेटाईल मटेरियल कोल सॅम्पलनी बनतं. रिमूव्ह करून हीटिंग कोल सॅम्पलला किती 925 डिग्री सेल्सिअसला 7 मिनटापर्यंत ही त्याची प्रोसिजर आहे. की 1 ग्राम एअर कोल आहे, तर तो आपण प्री वेट केला क्रुसिबलमध्ये आणि टाईटली फिटिंग लीडमध्ये ठेवला. नंतर हीट केला क्रुसिबलला मफिल फर्नेसमध्ये, नाही का, ती एक असं होतं खाली केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये ओव्हनसारखं, त्याच्यामध्ये आपण ठेवायचो ते. 925 डिग्री सेल्सिअसला 7 मिनटासाठी हीट करून क्रुसिबल म्हणजे ते छोटंसं असं एक होतं सिरामिकचा पॉट, त्याला आपण हीट करायचो. त्यात आपण ॲश टाकून परत हीट करायचो. ती एक्सपेरिमेंट आहे ही. वेट क्रुसिबलचा काढायला फॉर्म्युला हा आहे, लक्षात ठेवून लिहायचा. ॲश लिहायचा. ॲश काय, तर ॲश म्हणजे जे मटेरियल कोलच्या आत प्रेझेंट आहे, नॉन कंबशन मटेरियल आहे, त्याला ॲश म्हणतात. त्याची ही प्रोसिजर आहे की कोल सॅम्पल आपण क्रुसिबलमध्ये घेतलं की सपोज X ग्राम म्हणजे कितीही, तर मग क्रुसिबलच्या फर्नेसचं आपण लीड बंद केलं, याचं झाकण लावलं. ओके, झाकण लावल्यानंतर क्रुसिबलला आपण फर्नेसमध्ये हीट केलं 750 डिग्री सेल्सिअसला 30 मिनटासाठी. त्याच्यामधनं आपलं ऑक्सिजन बर्न होऊन जाणार आणि आपल्याकडं फक्त राख राहणार म्हणजे ॲश. क्रुसिबलचे आपण कूल झाल्यानंतर बाहेर काढायचं, त्याचं वेट हे मेजर करायचं. ओके, सो आता क्वेश्चन हा आहे की डिफाईन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग. तर मग वेपर जेव्हा हाय बॉइलिंग पॉईंटच्या कंपाऊंडमध्ये फर्स्ट कंडेन्स होतो आणि जी लिक्विड आहे ती स्लीप वाईज कूल होतं, म्हणजे आधी कंडेन्स होतं नंतर कूल होतं, त्याला नंतर कंपाऊंड पेट्रोल, डिझेल, केरोसिन आपल्याला ह्याच्यातनं भेटतं आणि मग त्याला डिस्टिलेशनची पूर्ण प्रोसेस म्हणतात. हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा टॉल सिलेंड्रिकल टावर भेटतो. त्याच्यामध्ये 30 मीटरची हाईट असते, 3 एमचा डायमीटर असतो आणि त्या थांब ना. कन्स्ट्रक्शनमध्ये ह्याच्या आता टॉल सिलेंडर सांगितलं, ह्याची हाईट झाली स्टेनलेस स्टीलने बनले. ओके, तर आता ह्याचं वर्किंग बघू. वर्किंगमध्ये क्रूड ऑइल जे आहे ते 400 डिग्री सेल्सिअसला फर्नेसमध्ये कन्वर्ट केलं जातं हीट करून आणि वेपर्स म्हणजे वाफ असते ना, त्याला वेपर्स म्हणतात. तर मग द वेपर इज एंटर इंटू फ्रॅक्शनल कॉलममध्ये ते वेपर एंटर होतं बॉटमला जाऊन आणि बबल कपमध्ये जाऊन ते ग्रॅज्युअली कूल होतं. कूल झाल्यानंतर त्याचा जो BP आहे तो कंडेन्स्ड, BP म्हणजे बॉइलिंग पॉईंट, तो हायर असतो कारण की गरम आहे ना ते खूप, म्हणून मग बबलच्या ट्रेमध्ये ॲज लिक्विडचं स्टोअर होतं. अनकंडेन्स्ड वेपर जो आहे तो अपवर्ड मूव्ह करतं म्हणजे वर जातं. स्टेप बाय स्टेप अप्पर बबलचा जो ट्रे आहे तो भरून जातो लिक्विडने. लार्ज अमाऊंट ऑफ कंडेन्स्ड बबल जो आहे, जो आता कंडेन्स झाला आहे, तो लिक्विड फ्लोमधनं लोअर ट्रेमध्ये हायर ट्रेमध्ये जातो
आणि डिझेल, कॅरोसिन, नेफ्थॅल, पेट्रोल असल्या सगळ्या गोष्टी बनतात या प्रोसेसनी. नंतर ह्याच्यामध्ये वॅसलिनचं वॅक्स बनतं. काय काय बनतं ते इथं लिहिलेलं आहे. नॅफ्थॅलिन बॉल्स नाहीत का, आपण ते बेसिनला टाकतो, कपड्यांच्या इथे काय कपाटात लोक ठेवतात, ते सगळं बनतं. ओके. सो आता अल्कोहोलची पॉवर काय आहे ते बघू आपण. क्वेश्चन आहे तर पॉवर अल्कोहोल म्हणजे इथेनॉलचं मिक्सचर. अल्कोहोल म्हणजे काय असतं तर इथेनॉल अल्कोहोल असतं ना, त्याचं मिक्सचर असतं जे पेट्रोल किंवा म्हणजे जे तुम्ही पितात ते सगळं पेट्रोल किंवा फ्युल्समध्ये यूज केलं जातं कंबशनच्या इंजिनमध्ये. मग इथेनॉल इनडायरेक्टली इथेनॉल म्हणजेच अल्कोहोल असते आणि ते घरी पण फर्मेंट करून बनवता येते. इथेनॉल म्हणजे तीच ती केमिकल रिॲक्शन बनते, त्याच्यामध्ये त्यांनी पॉवर अल्कोहोल बनते. पाणी अल्कोहोल नॉर्मल झाली, पॉवर अल्कोहोल इंजिन्समध्ये यूज केली जाते. इथेनॉल ॲक्ट करतं अल्टरनेटिव्ह, म्हणजे फ्यूल जर नसेल तर मग इथेनॉलनी अल्टरनेटिव्ह ॲक्ट होऊ शकतं. जसं की नवीन व्हेकल्समध्ये इथेनॉलच्या गाड्या आल्या, त्यामध्ये आता 10% इथेनॉल असते, 90% पेट्रोलचं मिक्सचर आहे. सो ह्याची जी रिॲक्शन आहे ती ही आहे. त्याच्यामध्ये C6H12O6 आहे, म्हणजे आपलं ग्लुकोज ते झायनेसोबत रिॲक्ट करतं आणि हे 2 grams ऑफ ग्लुकोज आणि 2 grams ऑफ CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करतं. ओके. ह्या प्रोसेसला डेस्टिलेशन म्हणतात. कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज विथ हेल्प ऑफ झायनेज इंटू ग्लुकोज अँड कार्बन डायऑक्साईड इथे लिहिलेलं आहे प्रोसिजर. ॲडव्हान्टेजेस रिन्युएबल सोर्सेस आणि रिड्यूस पोल्युशन. रिन्युएबल म्हणजे काय की सतत नवीन गोष्टी बनत राहणे, सस्टेनेबल होतं म्हणजे तसंच राहतं. आणि रिड्यूस पोल्युशन म्हणजे पोल्युशन कमी करतं, जसं की ह्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड किंवा अनबर्न हायड्रोकार्बन्सनी. डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे लोअर एनर्जी कॉन्टेंट आणि करोजन. लोअर एनर्जी म्हणजे कमी एनर्जी आणि रिड्यूस करतं मिलिएज. कोरोजन म्हणजे काय इथेनॉल ब्लेंडेशन फ्यूलनी. ओके. तर आता डिस्क्राईब डिटेल प्रिपरेशन ऑफ बायोडिझेल कसं बनतं हा क्वेश्चन पण आलता एक पेपरला. किती क्वेश्चन आहेत? 3 प्रश्न आहेत अजून. ओके. तो बायोडिझेलचं रॉ मटेरियलचं पहिल्यांदा सिलेक्शन होतं, जसं की व्हेजिटेबल ऑइल. लक्षात ठेवायला खूप सिम्पल प्रोसेस आहे. पहिल्यांदा काय रॉ मटेरियलचं सिलेक्शन, ज्याच्यामध्ये ॲनिमल फॅट्स, व्हेजिटेबल ऑइल, कुकिंग ऑइल ह्या सगळे यूज करतात. प्री ट्रीटमेंटमध्ये काय तर रॉ मटेरियल ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत, फॅटी ॲसिड्स आहेत, ते प्री ट्रीटेड केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. फॉस्फोफिड नावाचं तेलाच्या बॉटलच्या मागं पण काय लिहिलं हे फॉस्फोलिपिड लिहिलेलं असतं इन्ग्रेडियंट. ते पहिल्यांदा काढलं जातं त्यातनं. ते काढल्यानंतर ह्याच्यामध्ये फीडस्टॉल ऑइल, अल्कोहोल आणि कॅटलाइजसोबत रिॲक्शन केली जाते. प्रोसेसमध्ये अल्कोहोल आणि कॅटलाइस्ट हे अल्कोग्नाइट सोल्युशनमध्ये हीट केलं जातं ऑइल आणि मिक्स केलं जातं अल्कोग्नाइट सोल्युशनमध्ये. आणि ते ट्रायग्लिसराईड, मोनोग्लिसराईड, डायग्लिसराईड आणि ट्रायग्लिसराईड 3 टाईपचे ग्लिसराईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतात, तर त्यांनी ते मिक्स केलं जातं. मग ते झाल्यानंतर ऑइल रिॲक्ट करतं अल्कोहोलसोबत आणि ते मिथाईल किंवा इथाईल ईस्टर आणि ग्लिसरॉल प्रोड्यूस करतं. सेपरेट केलं जातं, सेटल केलं जातं, बायोडिझेल बनतं. प्युरिफाय केलं जातं बायोडिझेलला, ड्राय केलं जातं आणि वॉटर त्यातनं रिमूव्ह केलं जातं. ग्लिसरॉल आपल्याला इंडस्ट्री आणि फार्मास्युटिकल यूजसाठी पण उपयोगी पडतं. क्वालिटी टेस्टिंग यूज केलं जातं. स्टँडर्ड सच ॲज बेस्ट क्वालिटी टेस्टिंग ASTM D6757 हे ज्या आहेत हे 2 बेस्ट टेस्ट क्वालिटीच्या आहेत. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, एन्व्हायरमेंटल बेनिफिट जसं की बायोडिग्रेडेशन आहे, ग्रीन हाऊस गॅसेस रिड्यूस, पर्टिक्युलर मॅटर SO ऑक्साईड, सल्फर वगैरे रिमूव्ह करतं, कार्बन मोनॉक्साईड काढतं, रिन्युएबल सोर्सेसवर डिपेंडेंट असतं. ओके. आता डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, ह्याची हाय कॉस्ट खूप आहे कारण आपण व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फॅट यूज करतो आहे. मग व्हेजिटेबल ऑइलची तर प्राईस किती आहे मार्केटमध्ये. कोल्ड वेदरचा परफॉर्मन्स, वेदर कोल्ड असेल तर हीट नाही होणार. नंतर बायोडिझेल, ह्याच्यामध्ये पुअर फ्लो प्रॉपर्टीज आणि ह्याच्यामध्ये सॉलिडिफिकेशन होत नाही. सॉलिड म्हणजे काय तर सॉलिड म्हणजे घट्टपणा जास्त त्याच्यामध्ये होत नाही. ओके. तर मग आता एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ हायड्रोजन गॅस. तर हायड्रोजन गॅस म्हणजे काय असतं तर हायड्रोजनची जी रिॲक्शन आहे ती मिथेनसोबत रिॲक्ट करून बनलं तर H2O म्हणजे पाणी बनतं. आणि मग जर त्याला हाय टेम्परेचरला प्रेशर केलं निकेल वेस्ट कॅटलाइजसोबत तर ही रिॲक्शन यूज केली
कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रॉक्साईड गॅस बनतं. कोकला जर स्टीम केलं, प्रोड्यूस केलं, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस बनतं ही रिॲक्शनने. वॉटर गॅस शिफ्टिंग मला नाही वाटत हा क्वेश्चन आहे, नाही केलं तरी चालेल, हे काही ते फालतूच आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सो काय, गिवन अकाउंट ऑफ हायड्रोजन ॲज फ्युचर फ्यूल. हायड्रोजन कसं फ्युचर फ्यूलमध्ये यूज होणार. सर हायड्रोजन म्हणजे तर हायड्रोजन जनरली आता नवीन कार्सच्या येणार आहेत त्या हायड्रोजनवर येणार आहेत. सो फ्युचर फ्यूल हायड्रोजन असू शकतो. त्याच्या हायड्रोजनमध्ये फ्यूल जे आहे ते प्रॉमिसिंग असतं, फ्युचर पोटेन्शियल आहे, क्लीन आहे आणि सस्टेनेबल एनर्जी आहे. त्याच्यामध्ये झिरो इमिशन आहे, ह्याच्यामध्ये बर्निंग, एअर पोल्युशन, वेपरायझेशन, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली पण आहे, असं फालतू काय होत नाही म्हणून झिरो इमिशन. हाय एनर्जी डेन्सिटी, याची डेन्सिटी पर युनिट मासमध्ये खूप हाय आहे. काय मग नंतर व्हर्सिटॅलिटी. हायड्रोजन कॅन बी यूज्ड इन द फ्यूल सेल सच ॲज इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ट्रान्सपोर्टेशन आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. व्हर्सिटॅलिटी म्हणजे काय की जास्त प्रमाणात जास्त इंडस्ट्रीजमध्ये कसं यूज होतं ते. ॲप्लिकेशन काय काय आहेत तर ट्रान्सपोर्टेशन आणि पॉवर जनरेशन. ओके, ट्रान्सपोर्टेशन सेलमध्ये फ्यूलच्या करू शकतो, फॉसिल फ्यूल्सला ट्रेन आणि रिड्यूस करून बनवू शकतो. पॉवर जनरेशन म्हणजे हायड्रोजनला पॉवर फ्यूलच्या सेल्समध्ये जनरेट करू शकतो आणि रिमूव्ह करू शकतो पॉवर बॅकअपनी. चॅलेंजेस अँड स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय तर लो एनर्जी डेन्सिटीज बाय व्हॉल्यूम, की एनर्जी डेन्सिटी कमी असते आणि व्हॉल्यूम जास्त असतो, त्याच्यामुळे हाय प्रेशर असतं. स्टोरेजचे चॅलेंजेस कंप्रेस असतात म्हणजे कमी असतात, रिक्वायरमेंट हाय प्रेशर असतं आणि सेफ्टी रिस्क जास्त असतात कारण की एक्सपेन्सिव्ह पण आहे. ट्रान्सपोर्टेशन इश्यूज काय काय तर टँकर आणि पाईपलाईन दोन आहेत. तर मग लिक्विड ट्रान्सफर होणार हाय इंटेन्सिटीने, पाईपलाईनमधनं रिओफिटिंग, स्पेशलायझेशन एक्सपेन्सिव्ह आहे एवढं सगळं. मग स्टीलच्या पाईप्समधनं ते हायड्रोजन सगळीकडं प्रोड्यूस होणार. हा होता युनिट नंबर 4 केमिस्ट्री.